हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मी ब्लॉग. मी तुमचा अभि. तर सुरू करूया आजच्या ब्लॉगची सुरुवात चहा प्यायचं कारण असं होतं गाईज, थंडी खूप पडलेली आणि आम्हाला जायचं होतं कोल्हापूरला, म्हणून वाटेत थांबून मी चहा पिलो. सगळं आवरून पुन्हा आम्ही हायवेच्या सुरू केलो आमचा प्रवास करताना एवढी थंडी लागत होती ना गाईज, हातच पूर्ण रेस होत नव्हता माझा असा होता. त्यानंतर सूर्योदय मला एक व्ह्यू घेतलो इथं बघू शकता तुम्ही. त्यानंतर पुन्हा रेडी झालो मी, कारण की आम्हाला जायचं होतं कोल्हापूर. फायनली कोल्हापूर पोहोचलो होतो. इथं मांडव सेटअप चालू होता. मांडव सेटअप पूर्ण झालेला आहे बघू शकता तुम्ही, कारण नवरा मांडव पूर्ण करून झालेला आहे गाईज, कारण की माझ्या बहिणीची होती आज एंगेजमेंट. तर सगळेजण नवऱ्याची वाट बघत होते या ठिकाणी. वाट बघून झाल्यानंतर गाईज विधिमान झाल्यानंतर आम्ही गेलो गंधर्वगडावरती. गंधर्वगडला जाण्याचा प्रवास आमचा मस्त, अतिशय खूप दिवसानंतर जाणार होतो गडावरती, कारण आमच्या मामाचं गाव होतं गडावर. तर ह्या ठिकाणी असं गाई जाताना प्रवास तर अतिशय सुंदर असा रोड होता आणि वरती गेला तर तुम्ही हा व्ह्यू तर पाहू शकता. गाई सुंदर आणि अतिशय असा विविधाने नटलेला असा गड आहे. आणि जाता जाताच आम्हाला चाळोबा मंदिर लागतं. चाळोबा मंदिरमध्ये गाई पूर्ण नवसाला पावतात 36 खेड्यांचं हे कसं सुप्रसिद्ध. या मंदिरामध्ये जी काही इच्छा पूर्ण मागणी केली जाते पूर्ण होते असं म्हणतात. त्याने मामाचा आमचा मुलगा होता, कारण की ह्या ठिकाणी खेळ होते सगळेजण. महाबरसा होता यासाठी थांबलेला तो. त्यानंतर खेडे आमचं गाव बघू शकता. गावामध्ये अतिशय असं पूर्ण गाव पण असं सिंपल आहे. थोडं बहिणीने म्हटले मला पण माझ्यासोबत घे जरा व्हिडिओ मध्ये, ज्यामुळे घेतलो त्यांना. नंतर आम्ही जरा घर बांधले होते तर मी घरासाठी बघायला गेलो कडावरती. बघू शकता अतिशय सुंदर असं व्ह्यू आहे कडनं पण. त्याच्यापुरती एवढंच होतं गाईज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.